ओम नमः श्री अतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। बंधू भगिनींनो नमस्कार। विवेकानंद व्याख्यानमाला या अंतर्गत आज आपलं दुसरं प्रवचन आहे। मागच्या रविवारी आपण पहिलं प्रवचन ऐकलं होतं, विचारांचे सामर्थ्य, आणि यावेळेस आपला विषय आहे साधनेचे रहस्य। साधनेचे रहस्य बघा, भौतिक जीवन असो की आध्यात्मिक जीवन असो, साधनेची आवश्यकता आहेच। आता एखाद्या व्यक्तीनं खूप मोठमोठे प्लॅन केले असेल, मोठमोठ्या योजना केल्या असेल, पण त्या सगळ्या योजना त्याच्या जर कॉम्प्युटरमध्ये आणि पेपरवरच असेल, त्याचं जर एक्झिक्युशन झालेलं नसेल, त्याची अंमलबजावणी झालेली नसेल, तर ते नुसतं पेपरवरच राहील की नाही? म्हणजे त्याला काही अर्थ आहे का? जोपर्यंत तुम्ही ते प्रत्यक्षामध्ये उतरवत नाही तोपर्यंत ते सगळं तुमच्या मनामध्ये राहणार, पण बाहेर लोकांना दिसणार नाही, किंवा तुम्हाला पण त्याचा आनंद मिळणार नाही की अरे आपण जे केलेलं होतं ते आता आपण बघत आहोत। त्याचप्रमाणे आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा साधनेची गरज आहे, जास्त गरज आहे। कारण आध्यात्मिक जीवनामध्ये तुम्ही कितीही ग्रंथ वाचा, कितीही व्याख्यानं ऐका, कितीही व्याख्यानं द्या, नायमात्मा प्रवचनेन लभ्य न मेधया न बहुना श्रुतेन। ईश्वराचं दर्शन प्रवचन दिल्यामुळे किंवा प्रवचन ऐकल्यामुळे होत नाही, त्यासाठी साधना करावी लागते। नुसती थिअरी असून काय उपयोग? प्रॅक्टिकल पाहिजे। म्हणून आध्यात्मिक जीवनामध्ये साधनेला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे। तुम्ही कितीही मोठे पंडित असा, तुमच्या बुद्धीचा विकास झालेला असेल, पण आध्यात्मिक जीवनामध्ये मात्र तुम्ही एखाद्या लहान बेबीसारखे असाल, तुमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये काहीच प्रगती झाली नसेल। अनेक पंडित असतात, त्यांना शास्त्राचं ज्ञान भरपूर असतं, पण आध्यात्मिक जीवनामध्ये मात्र त्यांची काहीच प्रगती झालेली नसते। का? कारण ते नुसते आयुष्यभर त्या ग्रंथावरच जगले, प्रत्यक्षामध्ये उतरवण्यासाठी त्यांनी काही प्रयत्न केले नाही। त्यामुळे आध्यात्मिक व्हायचं असेल तर शास्त्रच वाचले पाहिजे, प्रवचनच ऐकले पाहिजे, प्रवचनच दिले पाहिजे, काही गरज नाही। प्रामाणिकपणे साधना केली तरी सगळं होऊन जातं। म्हणून साधनेचं आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्व आहे। आणि साधनेचे रहस्य स्वामी विवेकानंद म्हणा किंवा भगवान रामकृष्ण म्हणा, यांनी जे काही आपल्याला सांगितलं आहे, किंवा आपल्या शास्त्रामध्ये असो, या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहे। बऱ्याच गोष्टी काय असतात? कॉमन असतात। कारण जेव्हा ते सांगतात लोकांना, तेव्हा सगळ्यांच्या सोयीचं जे असेल तेच सांगणार ना, पण त्यामध्ये अनेक असे रहस्य असतात, ते रहस्य सगळ्यापुढे सांगता येत नाही। ते रहस्य येत असतात गुरु शिष्य परंपरेकडून। गुरु शिष्याला सांगतो। तर भगवान श्रीरामकृष्ण सगळ्या शिष्यांची परीक्षा करायचे, सगळ्या शिष्यांचे संस्कार बघायचे, त्यानुसार प्रत्येकाला वेगवेगळं साधना मार्ग सांगायचे। सगळ्यासाठी काही एकच मार्ग नव्हता। असं स्वामी विवेकानंदांनी अनेक प्रश्न विचारले, त्यांच्या शिष्यांनी विचारले, भक्तांनी विचारले, आणि स्वामीजी पण तेच म्हणतात। बघा, स्वामीजी काय म्हणतात, त्यांचे एक शिष्य त्यांना विचारतात, महाराज, साधनेची ही सारी गूढ रहस्ये कोणत्याही ग्रंथात वाचली नाहीत, आज नव्याच गोष्टी ऐकल्यात,
तेव्हा स्वामीजी काय म्हणतात बघा, साधनेची सर्वच रहस्य काय शास्त्रग्रंथात लिहिलेली असतात. गुरुशिष्य परंपरेने या गोष्टी गुप्तपणे चालत येत आहेत. एकही दिवस यात कधी खंड पडू देऊ नकोस. कामाचा खूप लकडा असला तर निदान 15 मिनिटात हे उरकून घ्यावे. निष्ठा असल्याखेरीज काही साध्य रे बाबा. बघा स्वामीजी म्हणतात, स्वामी शिष्याला अशी काही गूढ रहस्य सांगतात साधनेची. तो शिष्य म्हणतो की स्वामीजी हे तर आम्ही कधी शास्त्रामध्ये वाचलेलंच नाही. तेव्हा स्वामीजी म्हणतात की अरे बाबा, हे सगळं काही शास्त्रामध्ये असते. हे सगळं गुरुशिष्य परंपरेनं आलेलं असते. ह्या बऱ्याच गोष्टी गुप्त स्वरूपामध्ये असतात. सगळंच काही सांगता येत नाही. आता बघा, भगवान श्री रामकृष्ण जिभेवर मंत्र लिहून द्यायचे. आता ते काय लिहून द्यायचे हे अजूनही कुणालाही माहिती नाही. ते जिभेवर काहीतरी लिहायचे. एकदा ब्रह्मानंदजी महाराज, राखाल महाराज यांचं मन फार चंचल झालं. ध्यानातून उठले. ठाकूर मला, अरे का तू ध्यानामधून का उठला? आणि आज माझं मन फार चंचल झालं. त्याच्या जिभेवरती काहीतरी लिहून दिलं, म्हणे जा आता ध्यान कर. 5 मिनिटामध्ये ध्यान लागलं. एकदम समाधीची अवस्था प्राप्त झाली. म्हणजे बघा, हे सगळी गूढ रहस्य आहेत. श्रीरामकृष्णाने कुणालाही सांगितलं नाही. त्यांनी कदाचित स्वामी विवेकानंदांना सांगितलं असेल, तेव्हा त्यांच्या काही संन्यासी शिष्यांना सांगितलेलं असेल. पण हे सामान्य नाही. सर्वसामान्यांना काही त्यांनी ह्या गोष्टी सांगितल्या नाही. म्हणजे बघा, अशी काही गूढ रहस्य असतात की जे गुरुशिष्य परंपरेनं त्या शिष्यांना प्राप्त होत असतात. भगवान श्रीरामकृष्णाने स्वामी विवेकानंदांना सांगितलं. कानामध्ये मंत्र द्यायचे. आता काय ते मंत्र द्यायचे कुणालाही माहिती नाही. ते सगळ्यांना काही सांगत नव्हते ह्या गोष्टी. तर ह्या गोष्टी गुप्तच असतात. पण कधीकधी आपल्या शिष्यांच्या कल्याणासाठी ते ह्या गोष्टी सांगत असतात. तेव्हा आज आपण हेच बघणार आहोत की स्वामीजी काय म्हणाले साधनेबद्दल. स्वामी विवेकानंद साधनेबद्दल काय मत होतं हे आपण आज थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तेव्हा स्वामीजीला प्रश्न विचारला, प्रार्थनेचा काय परिणाम होतो? प्रार्थनेचा काय परिणाम होतो? तेव्हा स्वामीजी काय म्हणतात बघा, प्रार्थनेने व्यक्तीच्या सूक्ष्म शक्ती सहज जागृत होतात. प्रार्थनेने व्यक्तीच्या सूक्ष्म शक्ती सहज जागृत होतात. आता बघा, स्वामीजींनी सांगितलं की प्रार्थनेचं महत्त्व काय आहे आणि त्यामुळे होतं काय. प्रार्थना केल्यामुळे आपल्या आतमध्ये कितीतरी शक्ती आहेत, पण त्या सर्व शक्ती कशा आहे? सुप्त आहेत. आणि त्या शक्तींना जागृत करायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला जागृत करायचे कुंडलिनी शक्ती. कुंडलिनी शक्ती थोडी जरी जागृत झाली ना, तर ज्ञानाचं भंडार मनुष्याला प्राप्त होते. कारण सगळं ज्ञान आपल्यामध्येच आहे. आणि ह्यासाठी स्वामीजी म्हणतात की प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थनेमुळे आपल्या अंतर्गत सगळ्या सुप्त शक्ती जागृत होतात. आता बघा, कालिदास मूर्ख होता. त्याची जी पत्नी होती तिने त्याचा अपमान केला, निघून गेला. उज्जैनला जाऊन कालीच्या मंदिरात तिथे जाऊन बसला, साधना केली, आईला प्रार्थना केली. तिथे कालीच्या मंदिरामध्ये देवीला प्रार्थना केली की आई बघ, माझा अपमान झाला, मला काढून दिलं घरामधून. आणि आई प्रसन्न झाली. त्यांच्यामधली शक्ती जागृत झाली आणि कवी कालिदास झाले. बघा, जे कवी कालिदास होऊ शकले, त्यांच्यामध्ये कुठलं एवढं ज्ञान होतं संस्कृतचं, पण ते अंतर्निहित ज्ञान बघा कसं प्रगट झालं. म्हणजे आपल्यामध्ये आहे की नाही शक्ती. मीराबाईंनी एवढी अभंग लिहिले, तुकाराम महाराजांनी एवढे अभंग लिहिले, त्यांच्यामध्ये ती शक्ती होती. आपल्यामध्ये पण आहे. पण प्रार्थनेमुळे ती शक्ती आपल्याला जागृत करता येते. आणि स्वामीजी हेच म्हणतात की प्रार्थनेमुळे मनुष्यामध्ये असलेल्या सुप्त शक्ती जागृत होतात.
स्वामी विवेकानंद अमेरिकेला गेले बघा, दररोज व्याख्यानं द्यायचे. कधीकधी ते विचार करायचे की अरे उद्या मी काय बोलणार, आता सगळे तर माझे विषय संपले, उद्या मी नवीन काय बोलणार. ठाकूरांना प्रार्थना करायचे की ठाकूर उद्या माझ्याकडे विषयच नाही बोलण्यासाठी. आणि रात्री ते झोपत असताना त्यांना आवाज ऐकू यायचा की कोणीतरी लेक्चर देत आहे. बाजूच्या खोलीमधले लोक ऐकायचे, लेक्चर देत आहे आणि नवीन नवीन आयडिया देत आहे. आणि तेच विचार घेऊन स्वामीजी दुसऱ्या दिवशी व्याख्यान द्यायचे. म्हणजे बघा, ते स्वामीजीमधली जी वक्तृत्व शक्ती होती ते भारतामध्ये असताना अमेरिकेमध्ये गेल्यानंतर किती फरक पडला. कारण तिथे त्यांचा संपूर्ण विश्वास होता ठाकूरांवर. ते ठाकूरांना सगळ्या गोष्टीसाठी प्रार्थना करायचे. आणि बघा, त्यांची व्याख्यानं लोक वाचून मला की अरे हे सगळं नरेंद्रनं सांगितलेलं आहे, असं तर नरेंद्र भारतामध्ये असताना कधीच बोलला नाही. म्हणजे बघा, अशा आपल्यामधल्या अनेक सुप्त शक्ती जागृत होतात. कशामुळे? प्रार्थनेमुळे. म्हणून स्वामीजी म्हणतात, प्रार्थनेने व्यक्तीच्या सूक्ष्मशक्ती जागृत होतात. त्यातून प्रार्थना जर समजून उमजून केली तर तिने सगळ्या इच्छांची परिपूर्ती होऊ शकते. आता दुसरं स्वामीजी काय म्हणतात की जर ती प्रार्थना समजून उमजून केली तर आपल्या इच्छा पण पूर्ण होऊ शकतात. ज्यासाठी आपण भगवंताला प्रार्थना केली ती इच्छा पण आपली पूर्ण होते. पण समजून उमजून केली तर, नाहीतर काय होते, पण प्रार्थना जर न समजता केली तर कदाचित 10 इच्छांपैकी एखादी पूर्ण होते. म्हणजे समजून उमजून म्हणजे काय, आपण प्रार्थना आपल्या मातृभाषेमध्ये केली पाहिजे. कारण कधीकधी आपण प्रार्थना करतो पण त्या प्रार्थनेचा अर्थच आपल्याला कळत नाही. आपण यंत्रासारखे संस्कृतचे कोटेशन म्हणत असतो, संस्कृतमध्ये स्तोत्र म्हणत असतो, त्या संस्कृत प्रार्थना म्हणत असतो, पण त्या प्रार्थनांचा अर्थच आपल्याला कळत नाही की आपण काय मागतो आहे, आपण काय म्हणतो आहे. जोपर्यंत त्या प्रार्थनांचा अर्थ आपल्याला कळत नाही, न समजता आपण यंत्रवत प्रार्थना करतो, त्यामुळे त्याचे काही परिणाम मिळत नाही आपल्याला. म्हणून स्वामीजी म्हणतात की तुम्हाला जी भाषा सोपी असेल, तुम्हाला जे समजत असेल, अगदी आंतरिक भावानं करा आणि साध्या सोप्या भाषेमध्ये करा. तुम्हाला कळलं पाहिजे, भगवंतालाही कळेलच, तुम्हाला जे कळलं ते भगवंताला कळेलच. पण ती प्रार्थना कशी पाहिजे, सोपी आणि सरळ पाहिजे. खूप काहीतरी मोठी एक प्रार्थना आपण लिहून दिली आणि म्हटलं की आता अशी तू प्रार्थना करत जा. काही काही धर्मामध्ये अशा ठराविक प्रार्थना आहे, ओ लॉर्ड इन हेवन गिव मी ब्रेड अँड बटर, गिव मी दिस, गिव मी दॅट. अशा त्या मेकॅनिकल प्रार्थना आहे. कधीकधी लोकांना कळतही नाही, मागतात, नुसतं आपल्याला म्हणायचं आहे म्हणून ते म्हणतात. पण तीच जर आपण समजून उमजून प्रार्थना म्हटली तर तुमच्या इच्छा तर पूर्ण होताच. पण स्वामीजी काय म्हणतात की अशा स्वार्थी प्रार्थना आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये विशेष मदत करू शकत नाही. ते म्हणतात स्वामीजी, तथापि काही झाले तरी अशी प्रार्थना स्वार्थी असते आणि म्हणून तशी प्रार्थना करू नये. बघा, म्हणून तशी प्रार्थना करू नये. कारण आपण स्वतःसाठी मागत असतो, त्यामुळे आपल्या इच्छा जरी पूर्ण झाल्या तरी आध्यात्मिक जीवनामध्ये आपली प्रगती होत नाही. म्हणून स्वामीजी म्हणतात की भौतिक गोष्टीसाठी प्रार्थना करू नका, ईश्वर लाभासाठीच प्रार्थना करा. आणि प्रार्थना केल्यामुळे काय होतं, जर तुम्ही एकाग्र चित्तानं प्रार्थना केली असेल, व्याकुळ होऊन प्रार्थना केली असेल, तर तुमचं मन काय होतं, फोकस होतं. तुमचं मन भटकू शकत नाही. चंचल मन पण स्थिर होतं. पण तुमची प्रार्थना कशी पाहिजे, हृदयापासून पाहिजे. तुमची प्रार्थना आंतरिक पाहिजे. तर त्या प्रार्थनेमुळे तुमच्या इच्छा पूर्ण होईल. पण जर तुम्ही इच्छा काही ठेवलेल्या नाही तर आध्यात्मिक जीवनामध्ये तुमची प्रगती होईल. भगवान आपली प्रार्थना ऐकतात हा आपला पूर्ण विश्वास पाहिजे. ते अंतर्यामी आहेत. आपण त्यांना जी प्रार्थना करतो आहे ते ऐकत आहे, त्यांना ऐकू जात आहे.
ते सगळं काही तुमचं मन बघत असतात. तुम्ही साधना करत असताना मनामध्ये काय काय विचार करता हे भगवंताला चांगलं कळते. तुम्ही भगवंतापासून काहीही लपवून ठेवू शकत नाही. तेव्हा प्रार्थना करताना बघा की तुमच्यासमोर फक्त भगवंतच आहे. बाकी दुसऱ्या गोष्टीला, कोणत्याच गोष्टीला बिलकुल स्थान देऊ नका. कारण तुम्ही जर दुसऱ्या गोष्टीला स्थान दिलं तर तुमची प्रार्थना भगवंतापर्यंत पोहोचणार नाही. भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे की जर म्हणे टेलिफोनच्या तारामध्ये कुठे तुटलेला असेल तर तुमचा संदेश जाणार नाही. तुम्ही एवढी साधन भजन करता पण का तुमची प्रगती होत नाही? कारण तुम्ही इकडे प्रार्थनाही करता आणि इकडे संसारामध्ये आसक्तही राहता. त्यामुळे ते साचलेलं पाणी सगळं निघून जातं. जसा आपण बंधारा बांधतो शेताला आणि त्यामध्ये पाणी साचवतो, पण उंदरं काय करतात, त्याला होल करतात, त्यामुळे सगळं पाणी निघून जाते. एकीकडे आपण प्रार्थना करतो भगवंतासाठी आणि दुसरीकडे आपले सगळे इंद्रिय आपण बहिर्मुख करतो, त्यामुळे आपली प्रगती होत नाही. म्हणून प्रार्थना कशी पाहिजे? एकाग्र चित्तानं केली पाहिजे. आपल्यामधल्या सुप्त शक्ती जागृत करण्यासाठी केली पाहिजे. आपल्यामधलं चैतन्य जागृत करण्यासाठी केली पाहिजे. व्याकुळ होऊन केली पाहिजे. भगवंत आहे अशी कल्पना करून केली पाहिजे. आणि जर अशा प्रकारच्या आणि सरळ आणि साध्या भाषेमध्ये केली पाहिजे, तेव्हा आपल्याला प्रार्थनेचे अनेक फायदे मिळतील. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे प्रार्थना आहे. तेव्हा आता आपण एक प्रार्थना ऐकूया. भगवंता हे कसे एकतरफचे नाते आहे. मी तुला सारखा बोलावत आहे, तुझ्याकडून मात्र मला काहीच प्रतिसाद मिळत नाही. ही एक प्रार्थना आहे. तेव्हा आपण ही प्रार्थना ऐकूया, त्यानंतर आपण पुढे जाऊ. एक तरफीचे कैसे हे नाते, तुझची सांग प्रभू रे. एक तरफीचे कैसे हे नाते, तुझची सांग प्रभू रे. सदा सर्वदा तुझ आळबितो, ऐकत नाही का रे. एक तरफचे कैसे हे नाते, तुझची सांग प्रभू रे. एक तरफचे कैसे हे नाते, तुझची सांग प्रभू रे. भवबंधन हे दुष्कर झाले, जन्मोजन्मी दुःख साहिले. हो, भवबंधन हे दुष्कर झाले, जन्मोजन्मी दुःख साहिले. काळाचे बहु फेरे पडले, हाका तुझची देव किती रे. गाथा माझी सांग कुणा रे, रामकृष्ण नाथा रे. एक तरफीचे कैसे हे नाते, तुझचे सांग प्रभू रे. एक तरफीचे कैसे हे नाते, तुझसी सांग प्रभू रे.
मनीचे तुला सांगतो, हसतो कधी तर कधी मिरळतो. ओ गुज मनीचे तुला सांगतो, हसतो कधी तर कधी मिरळतो. विरहवथेने रात्री जागतो, व्यथा मनीची तुला सांगतो. गाथा माझी सांगू कुणा रे, रामकृष्ण नाथा रे. एक तरफीचे कैसे हे नाते, तुझसी सांग प्रभु रे. सदा सर्वदा तुझ आळवितो, तू ऐकत नाही का रे. एक तरफीचे कैसे हे नाते, तुझसी सांग प्रभु रे. एक तरफीचे कैसे हे नाते, तुझसी सांग प्रभु रे. तुझसी सांग प्रभु रे. तुझसी सांग प्रभु रे. तर आपण प्रार्थना ऐकली. प्रभू, हे कसे तुझे एक तरफचे नाते आहे. मी तुला बोलावतो आहे पण तू काही ऐकत नाही. तुझ्यासाठी मी रात्रंदिवस व्याकुळ होत आहे. रात्रीच्या रात्री मी जागून काढत आहे. मी कधी कधी तुझ्यासाठी रडतो तर कधी हसतो, पण तुला काय हे सगळं दिसत नाही का? कधी तू मला दर्शन देणार? अशा प्रकारे आंतरिकतेनं आपण प्रार्थना करायला पाहिजे. भगवंत नक्की ऐकतील. तुम्हाला त्याचा प्रतिसाद मिळेलच मिळेल, कारण भगवान सगळं ऐकतात, ते अंतर्यामी आहेत. त्यानंतर स्वामीजी काय म्हणतात? प्रश्न विचारतो शिष्य. आता आपण प्रार्थनेचं बघितलं, आता आपण जपाबद्दल बघूया. स्वामीजी काय म्हणतात? शिष्याने प्रश्न विचारला. शिष्य म्हणतो, कित्येक वेळी जपाचा कंटाळा येतो. अशा स्थितीत जप तसाच सुरू ठेवावा की उठून एखादं पुस्तक वाचावं? बघा, कित्येक वेळी जपाचा कंटाळा येतो. अशा स्थितीत जप तसाच सुरू ठेवावा की एखादं पुस्तक घेऊन वाचावं? याला स्वामीजी काय म्हणतात? जपाचा कंटाळा दोन कारणांनी येत असतो. काही वेळा मेंदू थकतो म्हणून, तर काही वेळा आळसामुळे तसे होते. आता बघा, इथे शिष्य प्रश्न विचारतो की आपण जप करतो, पण कधीकधी जप करण्याचा कंटाळा येतो आणि कंटाळा आल्यामुळे आपण काय करतो? मग तिथून आसनावरून उठून जातो. तेव्हा ते करणं योग्य आहे का? तेव्हा स्वामीजी म्हणतात की जपाचा कंटाळा दोन कारणामुळे येत असतो. पहिलं म्हणजे आळस. आपण जप करतच नाही आणि जप करायला बसलो तरी कसं तरी गुरुनं सांगितलं 108 वेळा करायचा म्हणून 108 वेळा कसं तरी आपण करतो आणि उठून जातो. म्हणजे आपलं जपात मन लागत नाही. ते जप करणं आपल्याला कंटाळवाणं वाटतं. का वाटतं? जपाचा कंटाळाच का यावा? मला हेच कळत नाही. जपाचा कंटाळा येतो कारण त्यामध्ये आपल्याला आनंद मिळत नाही. ज्या गोष्टीमुळे आनंद मिळतो त्या गोष्टीचा कधीही मनुष्याला कंटाळा येत नाही. आपण जप करतो सुरुवातीला, पण जपामध्ये आनंद न लाभल्यामुळे आपल्याला जप करण्याचा कंटाळा येतो. मग ते आपल्याला कसं तरी मेकॅनिकल वाटतं की एक गुरुने मंत्र दिला आहे म्हणजे ते काम संपून टाकायचं, बस एवढंच. तसं नाही आहे ते. जपानंद, तुम्हाला जपामध्ये आनंद मिळेल, पण नेटानं करत राहा. त्याचा कंटाळा करू नका, जपाचा आळस करू नका. तुम्ही जर जप करण्यासाठी आळस केला तर काय होईल? तुमची बिलकुल प्रगती होणार नाही. तुमचं मन जरी चंचल असेल, तुमच्यामध्ये आळस असेल, तुमची इच्छा होत नसेल जप करण्याची, तरीसुद्धा
जोर करून करत जा. स्वामी विवेकानंद मागच्या याच्यामध्ये म्हणतात ना, एकही दिवस यात कधी खंड पडू देऊ नकोस. म्हणजे तुझ्या जपध्यानामध्ये एकही दिवस खंड पडू देऊ नकोस. कामाचा खूप लकडा असला तर निदान 15 मिनटात हे उरकून घ्यावे. निष्ठा असल्याखेरीज का काही साध्य रे बाबा. म्हणजे आपली निष्ठा पाहिजे की मी जप करणारच. मी नियम केलेला आहे की सकाळी मी 5000 वेळा जप करणार. सुरुवातीला तुम्हाला 5000 वेळा जप करणं शक्य होणार नाही. ठीक आहे, 2000 वेळा करा, 3000 वेळा करा. पण अशी निष्ठा पाहिजे की मी दररोज कितीही कामाचा लकडा पाठीमागे असला तरी मी दररोज कमीत कमी अर्धा घंटा तरी जप करेलच. आणि जप करताना लक्षात ठेवा, पतंजली म्हणतात, सतू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. तुम्हाला दीर्घकाळ करायचा आहे. असं नाही की मी केला 6 महिने सोडून दिला. नाही, तुम्हाला आयुष्यभर करायचं आहे, निरंतर करायचं आहे. मध्ये एकही दिवस तुम्हाला गॅप द्यायची नाही, खंड पडू द्यायचा नाही. आणि सत्कारा सेवितो, श्रद्धा भक्तिपूर्वक केला पाहिजे. ह्या 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. तेव्हा स्वामीजी म्हणतात की जर तुम्हाला आळसामुळे जर कंटाळ येत असेल तर तुम्ही जप केलाच पाहिजे. बघा, आळसामुळे तसे होते. मेंदूला जर शीण आला असेल तर काही वेळ जप थांबवावा, कारण तसेच रेटले तर कित्येक वेळा वाईट परिणाम होतात. दुःखभ्रम होऊ लागतो किंवा वेडे होण्याची पाळी येते. पण आळसामुळे जर जपाचा कंटाळा आला असेल तर जबरदस्तीने मनाला जप कराव्यास लावावे. इथे स्वामीजी काय म्हणतात, 2 कारणं सांगितली. पहिलं म्हणजे आळसामुळे आपण जप करत नाही. इथे म्हणतात की आळसामुळे जप करायचा कंटाळवाणा येत असेल तर जबरदस्तीनं मनाला जपामध्ये लावावं. एक तर आळस आहे आणि दुसरी चंचलता आहे. या 2 गोष्टीमुळे जर जप करायची इच्छा होत नसेल तर तुम्ही मनाला जोर करून त्यामध्ये गुंतवलं पाहिजे. सुरुवातीला कठीणच आहे. गीता म्हणतं, भगवद्गीतेमध्ये गीता सांगते, यत्तदग्रे विषमेव परिणामे अमृतोपमम. सुरुवातीला ही साधना वगैरे करणं विषासारखं वाटते आपल्याला, कारण मनाला सवय नसते ना, जबरदस्तीने लावावं लागतात. यत्तदग्रे विषमेव, पण परिणामे अमृतोपमम. पण त्याचा परिणाम कसा आहे, तुम्हाला अमृत मिळणार आहे. अमृत, अमरत्व प्राप्त होणार आहे. तुम्हाला जपानंद मिळणार आहे, भजनानंद, त्यानंतर जपानंद. तुम्हाला जपाचा आनंद मिळणार आहे. तुम्हाला जप करताना एवढा आनंद मिळेल की तुम्हाला तिथून आसनावरून उठावं अशी इच्छा होणार नाही. एवढं मन तुमचं जपामध्ये रमायला लागेल, कारण मग तुम्हाला आतमध्येच आनंद मिळेल. म्हणून समाज म्हणतात की जर तुम्हाला आळसामुळे कंटाळा येत असेल तर जोर करून तुम्ही जप केला पाहिजे. आणि दुसरं कारण काय म्हणतात, मेंदूला जर शीण आला असेल तर काही वेळ जप थांबवावा. ही दुसरी गोष्ट पण अतिशय महत्त्वाची आहे. कारण कधीकधी आपण जप करतो पण आपली पात्रता बघत नाही आपण. आता माझ्यामध्ये 4 घंटे जप करण्याचं सामर्थ्य नाही. मला माहीत आहे की मी 15-20 मिनटं, अर्धा घंटा जप करू शकतो. मन लावून एकाग्र चित्तानं मी अर्धा घंटा करू शकतो. मी त्यापेक्षा जास्त करण्याचा प्रयत्न केला तर माझं डोकं दुखतं. बऱ्याच लोकांची ही समस्या असते, महाराज आम्ही जप करतो पण जप करताना जास्त वेळ केला तर डोकं दुखायला लागतं, कधी अंग कापायला लागतं, कंप येतो अंगाला, शरीराला असा कंप येतो, कधी कधी घाम येतो शरीराला. आता हे कशाचे परिणाम आहे की तुमचा मेंदू आता शिनलेला आहे. म्हणजे तुमच्या मेंदूमध्ये तेवढं सामर्थ्य नाही. त्यासाठी ब्रह्मचर्याचं आचरण पण पाहिजे. जेवढं आपण ब्रह्मचर्याचं आचरण करू, ज्या प्रमाणात आचरण करू त्या प्रमाणात आपल्या मेंदूचं सामर्थ्य पण वाढेल. लक्षात ठेवा, कारण तिथे ओजस जमलेलं असते.
ब्रह्मचर्यामुळे आपलं ब्रेन, आपली नर्व्हस सिस्टम, आपलं शरीर ह्या तीनही गोष्टी स्ट्रॉंग होतात. त्यामुळे साधनेचे जे काही परिणाम आहे, रिॲक्शन आहेत, त्या तुम्ही सहज सहन करू शकता. कारण साधना केल्यामुळे काही ना काही रिॲक्शन होणारच. तेव्हा आपल्या शरीराचं सामर्थ्य बघा, आपल्या मेंदूचं सामर्थ्य बघा. तुम्ही जर अर्धा घंटा करू शकत असाल तर सुरुवातीला अर्धा घंटा करा, थांबा, 2 घंटे जाऊ द्या, पुन्हा अर्धा घंटा करा. एकदम 2 घंटे 3 घंटे करण्याचा कधीच प्रयत्न करू नका. जर आपल्या शरीराची कॅपॅसिटी नाही, आपलं डोकं दुखते आहे, आपल्याला घाम येतो आहे, आपल्याला काहीतरी भलतं सलतं दिसत आहे, तेव्हा तिथे थांबलेलं बरं. त्याला आपण म्हणतो हॅल्युसिनेशन. हॅल्युसिनेशन म्हणजे इथे दृग्भ्रम म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला काहीतरी विचित्र चित्र दिसायला लागतात. आपल्याला वाटते की वा मला चांगल्या अनुभूती येऊन राहिल्या, पण त्या अनुभूती नाही. तुमच्या मेंदूची दुर्बलता आहे, त्यामुळे तुम्हाला हॅल्युसिनेशन दिसते आणि तुम्ही म्हणता की ते तुमचे आध्यात्मिक दर्शनं आहेत. अशा भ्रमात कधी राहू नका. आध्यात्मिक एक्सपिरियन्सेस, आध्यात्मिक दर्शनं काही एकदम होत नाही. त्यासाठी मनाची शुद्धता पाहिजे, मनाची पवित्रता पाहिजे. तेव्हा इथे स्वामीजी म्हणतात, कारण तसेच रेटले तर कित्येक वेळा वाईट परिणाम होतात, दिग्भ्रम होऊ लागतो किंवा वेडे होण्याची पाळी येते. बघा, आपण जर कोणती गोष्ट जोर करून करायचा प्रयत्न केला तर शेवटी वेड पण लागू शकते, मेंदू डिसबॅलन्स पण होऊ शकतो, आपला समतोल पण जाऊ शकतो. तेव्हा इथे म्हटलं आहे की जर आळसामुळे तुम्हाला कंटाळ येत असेल तर तुम्ही बसलंच पाहिजे. पण जर शरीरामध्ये सामर्थ्य नाही, डोकं गरम होते, बाकी शरीरावर दुसऱ्या रिॲक्शन येतात, अशा वेळेस मात्र जोर करून करण्याचा प्रयत्न करू नका. थांबा किंवा काही दिवस सोडून द्या. जर तुम्हाला वाटत आलं की जास्त रिॲक्शन झाली आहे, किंवा 15च मिनटं करा, हळूहळू वाढवा, किंवा मध्ये 2-3 तास गॅप देऊन नंतर करा. हे सगळं आपल्याला ओळखायचं आहे. प्रत्येक साधकाला जे काही पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला करायचं नाही. प्रत्येक साधकाने आपलं सामर्थ्य ओळखलं पाहिजे की मी किती किलो वजन घेऊन जाऊ शकतो. माझी कॅपॅसिटी जर 10 किलोची आहे, मी 100 किलो वजन उचलू शकत नाही. प्रयत्न केला तर माझं काय होईल, मानस माझी नष्ट होईल. म्हणून साधनेच्या बाबतीत इतराचं अनुसरण करू नका. बरेचदा लोक अनुसरण करतात, अरे तो तर 10 घंटे जप करतो, मग मी पण केला पाहिजे. अरे बाबा, 10 घंटे जप तो करतो, तो पूर्वजन्मातून चांगले संस्कार घेऊन आलेला आहे, त्याचं मन सात्विक आहे, शुद्ध आहे. तू कुठे आहे ते बघ ना. त्याचं नुसतं अनुसरण करायला गेलं तर तुझी फजिती होईल. त्याला 10 घंटे करणं शक्य आहे. तुला जर शक्य नसेल तर नुसतं अनुसरण करू नको, तू 1च घंटा कर. म्हणजे आध्यात्मिक जीवनात कुणाचे अनुसरण करू नका. डोंट इमिटेट एनीबडी. तुमच्यामध्ये तेवढी क्षमता नसताना उगीचच कुणाचं अनुसरण करण्याचा प्रयत्न करून स्वतःची हानी करून घेऊ नका. प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो. म्हणून स्वामीजींनी आपल्याला इथे सावध केलं आहे. हे साधनेचं रहस्य आहे. स्वामीजी म्हणतात, मेंदूला जर शीण आला असेल तर काही वेळ जप थांबवावा, कारण तसेच रेटले तर कित्येक वेळा वाईट परिणाम होतात, दिग्भ्रम होऊ लागतो किंवा वेड होण्याची पाळी येते. म्हणून इथे ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहे की सुरुवातीला आपण निष्ठेनं केलं पाहिजे. जर आपल्या मनामध्ये आळस असेल तर तो आळस काढून टाकण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. बघा, लाटू महाराज सुरुवातीला संध्याकाळी झोपायचे. एक दिवस रामकृष्णाने बघितलं की लाटू महाराज संध्याकाळी 6 वाजताच डुलक्या देत आहे. तेव्हा ठाकूर म्हणले, अरे जे तू झोपायला आला का? योग्यांनी तर साधना केली पाहिजे. योगी, भोगी आणि रोगी यांच्यासाठी रात्रीची झोप नसते. योगी साधना करतो, भोगी भोग करतो आणि रोगी त्रासामुळे झोपू शकत नाही. तू योगी आहे.
आता आळसामुळे त्यांना झोप यायची, पण ठाकूरांनी सांगितल्यावर त्यांनी असा निश्चय केला की आजपासून मी कधी झोपणार नाही रात्री. त्यांच्यामध्ये क्षमता होती पण आळस होता. श्रीरामकृष्णांनी ते ओळखलं आणि तेव्हापासून त्यांनी खूप जोरात साधना करायला सुरुवात केली आणि बघा ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं. म्हणजे आळसामुळे असेल तर मात्र आपण जोर करून केलंच पाहिजे. शिष्य विचारतो, मन इकडे तिकडे भटकत असता अधिक काळ जप करणे योग्य आहे काय? म्हणजेच काय, मन चंचल आहे, जे मन इकडे तिकडे भटकत आहे, मग अशा वेळेस जप करणं योग्य आहे का? स्वामीजी म्हणतात, होय. एखाद्या मस्त घोड्याला वठणीवर आणायचे असले म्हणजे काही लोक त्याच्या पाठीवर नेहमी जीन कसलेले ठेवतात. बघा, म्हणजे जर मन चंचल असेल तर मग जप सुरू ठेवायचा का? स्वामीजी म्हणतात, होय. एखादा जर घोडा असेल, नवशिका घोडा असेल, एखाद्या मस्त घोड्याला वठणीवर आणायचे असले म्हणजे काही लोक त्याच्या पाठीवर नेहमी जीन कसलेले ठेवतात. तुम्ही बघा, घोड्याचं ट्रेनिंग जे देतात ना, ते घोड्यावर बसतात. तो घोडा कितीही उधळला, 2 पायावर उभा झाला, तरी ते आपलं आसन सोडत नाही. असं करून 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 तो घोडा थकून जातो आणि शेवटी मग तो बरोबर नियंत्रणामध्ये येतो. हे आपलं मन पण तसंच आहे, चंचल आहे. जपायला बसलं की ते इकडे तिकडे तिकडे भरकटायला लागते. पण भरकटायला लागलं म्हणून काय झालं? आपण आपलं आसन सोडायचं नाही. त्या घोडेस्वारासारखं आपला जीन पक्का, आपली आसन पक्का ठेवायचं. हळूहळू त्या मदमस्त मन आपल्या ताब्यामध्ये येईल, मनरूपी घोडा, आणि मग बघाल की हळूहळू तुम्ही सांगता ते मन तुमचं ऐकेल. हे पण महत्त्वाचं आहे. तर इथे प्रार्थना केली पाहिजे आपण. स्वामीजींनी सांगितले की सुप्त शक्ती जागृत होतील. त्यानंतर जपाबद्दल सांगितलं की आपण जप नियमितपणे केलाच पाहिजे. आणि जप करताना 2 गोष्टी होऊ शकतात, एक तर आळस किंवा दुसरं म्हणजे मेंदूची दुर्बलता. तेव्हा ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवून त्यानुसार आपल्याला आपली साधना करायची आहे. कुणाचंही ऐकून, टी व्हीवर बघून, पुस्तकं वाचून, इतरांचं अनुसरण करून करायची नाही. आपण स्वतःचा अभ्यास करायचा, स्वतःचं अध्ययन करायचं, स्वतःची कॅपॅसिटी बघायची, त्यानुसार मग आपण आपली साधना करायची. स्वामीजींना विचारतात, ध्यानाचे खरे स्वरूप काय महाराज? आता ध्यानाबद्दल विचारतात की ध्यान कशाला म्हणायचं, त्याचं खरं स्वरूप काय, आपण ध्यान कसं केलं पाहिजे? आता बघा, अनेक प्रकारचे ध्यानाच्या पद्धती आहेत. त्यामुळे इतका गोंधळ माजतो ना लोकांचा, त्यांना कळतच नाही की हे ध्यान करायचं की ते ध्यान करायचं. कोणी म्हणते ट्रान्संडेंटल केलं पाहिजे, तर कोणी म्हणते आपलं हे विपश्यना केलं पाहिजे, तर कोणी म्हणते सहज मार्गाचं ध्यान केलं पाहिजे, तर कोणी म्हणते ब्रह्मकुमारीचा राजयोग केला पाहिजे. म्हणजे असे वेगवेगळे प्रकारचे ध्यान शिकवले जातात. त्यामुळे आपला स्वाभाविकपणे गोंधळ उडतो की अरे मग करायचं काय? आता एवढे लोक एवढ्या प्रकारचे ध्यान सांगतात, मग करायचं काय? आता ध्यानाचं खरं स्वरूप काय, हा प्रश्न स्वामीजींना विचारलेला आहे बघा. आणि स्वामीजी आत्मसाक्षात्कारी पुरुष आहे. भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे की नरेंद्र ध्यानसिद्ध आहे, तो जन्मापासूनच ध्यानसिद्ध आहे. म्हणजे पूर्वी जन्मात, अनेक जन्मात ध्यान करून सिद्धी प्राप्त केलेली आहे. लहानपणापासूनच नरेंद्राचं मन ध्यानामध्ये रमायचं. ध्यान करताना शरीराचा पण बोध राहत नव्हता. आता स्वामीजी काय उत्तर देतात ते आपण बघूया. स्वामीजी म्हणतात, मला वाटते की कोणत्या तरी सामान्य बाह्य विषयाच्या आश्रयाने ध्यानाचा अभ्यास केल्यास मन एकाग्र होते. इथे स्वामीजींनी पहिले काय सांगितलं की मला वाटतं की कोणत्याही सामान्य बाह्य विषयाच्या आश्रयाने ध्यानाचा अभ्यास केल्यास मन एकाग्र होते, ध्यान साधते. म्हणजे इथे स्वामीजी आपल्याला बाहेरचा एखादा आधार घ्यायला सांगतात. कारण आपण सर्व एका पातळीवर आहोत. आपण हे शरीर धारण केलेलं आहे, आपल्याला नाम आणि रूप आहे.
आपलं नाव आहे आणि आपलं एक रूप आहे, तेव्हा अशा अवस्थेमध्ये स्वामीजी आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात. ते म्हणतात की आपली पातळी हीच आहे, तेव्हा आपण साकार भगवंतावरच ध्यान केलं पाहिजे. एखाद्या बाह्य विषयावरच आपण ध्यान केलं पाहिजे. बघा, बाह्य विषय म्हणजे साकार, दुसरा आहे निराकार. निराकाराबद्दल आपण कल्पनाच करू शकत नाही. ते मन बुद्धीच्या पलीकडे आहे, अचिंत्य आहे. तेव्हा मनुष्याला ते झेपणं फार कठीण आहे. म्हणून स्वामी म्हणतात की बाह्य एखाद्या विषयाचा आश्रय घेतला पाहिजे. बाह्य विषयाच्या आश्रयाने ध्यानाचा अभ्यास केल्यास मन एकाग्र होते. त्यातही मनाची ओढ असणाऱ्या गोष्टीवर जर मन केंद्रित करण्याचा प्रयत्न केला तर ध्यानाच्या या अभ्यासात मन लवकर एकाग्र होते. दुसरे आपल्याला उपाय सांगितला आहे की तुम्हाला जो विषय आवडतो, जर त्यावर तुम्ही ध्यान केलं तर मन अजून लवकरात लवकर एकाग्र होते. आणि म्हणून तर आपल्याकडे इतक्या देवदेवता आहे. आता याला आपल्या हिंदू धर्मामध्ये इष्ट म्हणतात. इष्टदेवता. आपण काय, तुमची गृहदेवता कोणती आहे, तुमची इष्टदेवता कोणती आहे? इथे इष्ट म्हणजे आवडीची. तुमच्या आवडीची देवता कोणती आहे? आता कुणाला बालाजी आवडत असेल तर कुणाला भगवान रामचंद्र आवडत असेल, कुणाला भगवान कृष्ण आवडत असेल, कुणाला भगवान शंकर आवडत असेल, कुणाला भगवती आवडत असेल, कुणाला भगवान श्री रामकृष्ण आवडत असेल, कुणाला गणेश आवडत असेल. म्हणजे प्रत्येकाची आवड निवड वेगळी असू शकते. इथे आपल्यावर कधीही बंधन नाही. तुम्ही याच देवावर ध्यान केलं पाहिजे असं आपला धर्म कधीही सांगत नाही. ती बाकी धर्मामध्ये आहे. क्राइस्ट इज द ओनली सेवियर. ते म्हणतात की क्राइस्ट इज द ओनली सेवियर, त्याशिवाय दुसरा मार्ग नाही, द ओनली सन ऑफ गॉड. पण इथे हिंदू धर्मामध्ये मात्र आपला दृष्टिकोन विशाल आहे. तुम्हाला जे आवडते ते नामरूप तुम्ही घ्या. तुम्ही विठ्ठलाचं करा, विठ्ठलावर ध्यान करा, काहीच हरकत नाही. शिवावर ध्यान करा, काहीच हरकत नाही. इथे स्वामी म्हणतात का तुमच्या आवडीचा जर विषय असेल, ज्याला आपण इष्टदेवता म्हणतो, तर एकाग्र होण्याला अजून आपल्याला सहाय्य करते. म्हणून लक्षात ठेवा. पण मात्र हे पण लक्षात ठेवा की एकदा तुम्ही एक विषय निवडल्यानंतर मग बदलू नका. तुम्हाला जर आता समजा भगवान शिवावर ध्यान करायचं आहे तर भगवान शिवावरच करा. भगवान शिवावर ध्यान करून काहीच मिळत नाही म्हणून आता भगवान शिवाला सोडून दिलं. आता गेलो मी भगवान विष्णूकडे, तिथेही काही होत नाही. मग कुठे गेलो, भगवान कृष्णाकडे. असं करून होत नाही. कुठेतरी एकनिष्ठा पाहिजे. बघा हनुमानजी काय म्हणतात, श्रीनाथे जानकीनाथे अभेद परमात्मने तथापि मम सर्वस्व राम कमललोचना. मला माहीत आहे की भगवान रामचंद्र आणि विष्णू एकच आहे, तरी पण माझं सर्वस्व भगवान रामच आहे. याला म्हटलं आहे एकनिष्ठा. एका गोष्टीवर निष्ठा ठेवा, मग तुम्ही पुढे जाल. नाहीतर इथे थोडं खोदलं, पाणी लागलं नाही, सोडून दिलं. दुसऱ्या ठिकाणी खोदलं, मुरम लागला, सोडून दिलं. तुम्ही असं जर करत राहिलं तर कुठेच तुमचं मन लागणार नाही. म्हणून एक गोष्ट धरून ठेवा. त्याला म्हटलं आहे एकनिष्ठा. एका रूपावरच तुमची निष्ठा असू द्या. बघा तुमची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा ध्यान करताना ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. स्वामीजीने सांगितलं आपल्याला की कशाचा तरी आधार घ्या. त्यानंतर मनाची ओढ असलेल्या गोष्टीवर मन केंद्रित करा, म्हणजे इष्टावर मन केंद्रित करा. यासाठी आपल्या देशात नाना देवदेवींच्या मूर्तीची पूजा प्रचलित आहे. मनाला वृत्तीशून्य करणे हा आहे मूळ उद्देश. मूळ उद्देश काय आहे ध्यानाचा? मनाला वृत्तीशून्य करणे हा आहे ध्यानाचा उद्देश. आणि एखाद्या वस्तूवर मन एकाग्र आणि तन्मय केल्याखेरीज ते साधणे शक्य नाही. स्पष्टपणे स्वामीजीने सांगितलं आहे की उद्देश आहे की मनाला वृत्तीशून्य करणं.
पण पहिले एका गोष्टीवर मन केंद्रित केल्याशिवाय मनाला वृत्तीशून्य करणं शक्य नाही. पतंजली म्हणतात, योगः चित्तवृत्ती निरोध. योग म्हणजे काय आहे? चित्तवृत्तीचा निरोध करणं आहे. आज आपल्या मनामध्ये इतक्या काही वृत्ती आहे, इतके काही विचार आहे, त्या सगळ्यांचा निरोध करणं म्हणजे त्यांना सगळ्यांना थांबवणं, म्हणजे वृत्ती शून्य करणं, म्हणजे विचार शून्य करणं, हे आहे ध्यानाचं अंतिम ध्येय. पण पहिले सगळे विचार काढून एक विचार आपल्याला आणावा लागतो. म्हणजे त्याला म्हणतात मन एकाग्र करणं, एका गोष्टीवर ते फोकस करणं. मग तुम्हाला ते एकाच्या पलीकडे सहज जाता येतं. एक विचार तुम्ही सहज पलीकडे जाऊ शकता, पण एवढे विचार तुम्ही घेऊन कशा काय जाणार? म्हणून स्वामीजीने स्पष्ट म्हटलं आहे की मनाला वृत्तीशून्य करणे हा आहे मूळ उद्देश. आणि एखाद्या वस्तूवर मन एकाग्र केल्याखेरीज ते साधने शक्य नाही. ते साधने शक्य नाही. एखाद्या गोष्टीवर मन एकाग्र केल्याशिवाय मनाला वृत्तीशून्य करता येत नाही. आणि पुन्हा स्वामीजी म्हणतात की तुम्ही ध्यान करताना खूप भावनाप्रधान होऊ नका, खूप इमोशनल होऊ नका. हे एक रहस्य आहे की ध्यान करताना तुम्ही खूप इमोशनल झाला, भावनाप्रधान झाला तर काय होईल? त्या भावनेच्या वेगामुळे तुमची कुंडलिनी जागृत होईल. हे रहस्य स्वामीजी स्वतः सांगतात. ते म्हणतात की तुम्ही जर खूप भावनाप्रधान असाल तर तुमची कुंडलिनी जागी होईल, पण ती ज्या वेगानं जागी होईल त्याच वेगानं ती खालीसुद्धा येईल. आणि जेव्हा ती खाली येईल तेव्हा तुमच्यामध्ये कामवासना प्रबल होईल आणि तुमचं अधःपतन होईल. स्वामीजींनी अशी वॉर्निंग दिलेली आहे. बघा, आपल्याला सावध केलेलं आहे की ध्यान करताना तुम्ही हळूहळू ध्यान करा. जसं गीतेमध्ये म्हटलं आहे, शनै शनै उपरमेद बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थम मनकृत्वा न किंचिदपि चिंतयेत. इथे म्हणतात, गीता म्हणते, भगवान म्हणतात गीतेमध्ये की हळूहळू शनै शनै उपरमेद, मनाला बाह्य विषयामधून काढून घ्या. कशाच्याद्वारे? बुद्धीद्वारे, धृतीद्वारे. आणि आत्मसंस्थम मनकृत्वा, त्याला आत्म्यावरच फोकस करा, ईश्वरावरच फोकस करा. न किंचिदपि चिंतयेत, त्या व्यतिरिक्त बाकी दुसऱ्या कोणत्याही विचारांना तुम्ही मनामध्ये प्रवेश देऊ नका. याला म्हटलं आहे ध्यानाची पद्धत. इथे जास्त भावनावश होऊ नका. तुम्ही खूप भावनाप्रधान झाले, कुंडलिनी जागी होईल, पण तेवढ्याच वेगानं ती खाली येईल, मग तिचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. म्हणून आपल्या स्वामीजीचे सावध करून देत आहे. जे आपल्या भावनांवर आपल्याला कंट्रोल करायचं आहे. जे इमोशन आपल्या म्हणतो त्या इमोशनल आपल्याला कंट्रोल करायचं आहे. तेव्हा इथे आपल्याला स्वामीजींनी सांगितलेलं आहे की आपल्याला अनेक वर्ष साधना करायची आहे, एका दिवसात होणार नाही. जसं पतंजली म्हणतात, सतो दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सवितो दृढभूमी. निरंतर करा, दीर्घकाळ करा आणि श्रद्धापूर्वक करा. ही साधना कशी करायची आहे? श्रद्धापूर्वक करायची आहे. तेव्हा प्रार्थना आपण बघितली, आपण जप बघितला, आपण थोडक्यात ध्यान पण बघितलं. कशाप्रकारे ध्यान करायचं? स्वामीजी म्हणतात सुरुवातीला तुम्ही साकाराचा आधार घ्या, त्याशिवाय तुम्हाला मनाला जे म्हणजे वृत्ती शून्य करता येणार नाही. मग हळूहळू तुम्ही सगळ्या वृत्तीच्या पलीकडे जाल, मग तुम्हाला निर्गुण निराकाराचं ध्यान पण साधेल. त्यानंतर इथे स्वामीजी काय म्हणतात बघा की भगवंताच्या चरणी समर्पण करायची आपली तयारी पाहिजे. म्हणजे इथे आपण ज्याला शरणागती म्हणतो, हा शरणागतीचा भाव आपल्यामध्ये आला पाहिजे. बघा स्वामीजी काय म्हणतात, प्रभुचरणी सर्वदा मन ठेवा, देहाचे वा अन्य वस्तूचे काय होईल याची कुणाला पर्वा आहे. दुःख विपत्तींनी आपले आकराळ विकराळ रूप दाखविले तरी म्हणा, हे भगवंता तूच माझा प्रभू, तूच माझा प्रियतम आहेस. मृत्यूच्या भयंकर यातनेत देखील म्हणा, तूच माझा प्रभू, तूच माझा प्रियतम. जगात जेवढे म्हणून दुःखे आहेत ती जरी शिरावर कोसळली तरी म्हणा, तूच माझा प्रभू, तूच माझा प्रियतम.
तेव्हा इथे स्वामीजी काय म्हणतात की शेवटी आपल्यामध्ये शरणागती पण आली पाहिजे. कारण जीवनामध्ये आपल्या सुखदुःख येणारच. तुमच्या जीवनामध्ये कितीही दुःख आले तरी म्हणा, तूच माझा प्रभू, तूच माझा एकमात्र आधार. त्या भगवंताचं सतत स्मरण ठेवा. सुखामध्ये दुःखामध्ये सर्व अवस्थामध्ये त्या भगवंताचं स्मरण असू द्या. प्रभुचरणी सर्वदा मन ठेवा. देहाचे व अन्य वस्तूचे काय होईल याची कुणाला पर्वा आहे? जे देहाचं किंवा अन्य गोष्टीचं काय होईल याची पर्वा कुणाला आहे? बघा, देह म्हटला की भोग आलेच. भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे, शरीर जाने दुःख जाने, मन तुम्ही आनंदी ठेको. हे शरीर ते दुःख भोगो, पण मना तू मात्र आनंदात राहा, म्हणजे तू भगवंताच्या चरणी राहा. भगवान श्रीरामकृष्णांना गळ्याचा कर्करोग झाला. कुणीतरी म्हणालं की आईला प्रार्थना केली तर आई बरा करून देईल. ठाकूर म्हणाले की अरे मी आईचा प्रार्थना करू शकत नाही. तेव्हा नरेंद्रांनी आग्रह धरला, म्हणजे नाही नाही, आमच्यासाठी तरी प्रार्थना करा. तुम्ही मंदिरात जाऊन आईला प्रार्थना केलीच पाहिजे. आता नरेंद्र एवढा प्रिय शिष्य, ठाकूरांनी ऐकलं, मंदिरात गेले. आईला म्हणाले, आई, नरेंद्र म्हणतो की या माझ्या गळ्यामध्ये हा कॅन्सर झाल्यामुळे मला खाता येत नाही, असं काही करून दे की थोडंफार माझ्या पोटामध्ये जाईल. पण आई काय म्हणाली? जेव्हा नरेंद्राने विचारलं की तुम्ही आईकडे गेले होते का? अरे म्हणे हो गेलो होतो, आणि तू मला सांगितलं असं मी आईला म्हटलं. आई काय म्हणाली माहिती आहे? आई म्हणाली की अरे तू काही एका मुखानं खातो आहे का? ही सगळी मुखं कुणाची आहे? ही सगळी मुखं तुझीच आहे. तू अनंत मुखानं खात आहे, मग एकाच मुखानं खाण्याची तुझी इच्छा कशाला? बघा, ही आहे ज्ञानाची अवस्था की मी तर सर्वामध्ये आहे आणि सगळीकडे माझे हात आहे, पाय आहे, माझे तोंड आहे, सर्वत्र पाणीपादम तत्. आता मी सगळ्या हाताने काम करत आहे, सगळ्या पायाने चालत, सगळ्या मुखाने खात आहे. म्हणजे हे ज्ञान ठाकूरांना झालेलं होतं. म्हणून एकाच शरीराद्वारे खाल्लं पाहिजे असं काय, अशी आई म्हणाली. ठाकूर म्हणाले, आईने सांगितलं मला लाज वाटली, तुझ्यामुळे मला जावं लागलं. म्हणजे गळ्याचा कर्करोग झाला तरी ठाकूरांनी प्रार्थना केली नाही आईला. म्हणजे हे मन मी आईच्या चरणी समर्पित केलं आहे, तिथून काढून का मी आता या हाडामाथाच्या पिंजऱ्यावर त्या मनाला लावू? हे काय मला शक्य आहे? बघा, अशा प्रकारची शरणागती पाहिजे. स्वामी तुरानंदजी महाराजांच्या डोळ्यामध्ये सेवकांनी चुकून आयड्रॉप टाकण्याऐवजी ॲसिड टाकलं, डोळे जळायला लागले. ते म्हणाले की आई हे तू काय करते? तुला काय माझे डोळे घेऊन जायचे आहे का? जशी तुझी इच्छा. तुला जर मला आंधळ करायचं असेल तर कर. पण नंतर पाण्यानं धुवून वगैरे टाकले, मग ते बरे झाले. पण बघा, म्हणजे अशा अवस्थेमध्ये सुद्धा ते भगवंताचं स्मरण करतात. दुनिया के दुख दे दे मुझको, दे दो सबको दुख से मुक्ति, पर एक बिनती है प्रभुजी, दे दो दुख सहने की शक्ति. कौन कहे दुख बुरा है, दुख तो है एक वरदान, अनित्य से मन हट जाता है, याद आने लगते भगवान. प्रभो, सगळ्या दुनियाचे दुःख मला दे, मला काहीच हरकत नाही, पण ते सगळं दुःख मात्र सहन करण्याची शक्ती दे. कोण म्हणतं की दुःख वाईट आहे? दुःख तर एक वरदान आहे. कारण ते दुःख आल्यानंतर आपल्याला कळतं की हे शरीर आणि हे जग कसं आहे, नश्वर आहे. या जगामध्ये दुःखाशिवाय दुसरं काहीही नाही, हे मनुष्याला कळतं आणि मनुष्याचं मन भगवंताकडे वळतं. म्हणून दुःखसुद्धा एक वरदानच आहे. अशी आपल्या मनाची अवस्था आपण केली पाहिजे. हेच स्वामीजी आपल्याला इथे पुन्हा पुन्हा सांगतात. प्रभुचरणी सर्वदा मन ठेवा. देहाचे वा अन्य वस्तूचे काय होईल याची कुणाला पर्वा आहे? दुःख विपत्तींनी आपले आकळा रूप दाखविले तरी म्हणा, हे भगवंता, तूच माझा प्रभू, तूच माझा प्रियतम आहेस. मृत्यूच्या भयंकर यातनेत देखील म्हणा, तूच माझा प्रभू, तूच माझा प्रियतम आहेस. जगात जेवढी म्हणून दुःखे आहेत
ती जरी शिरावर कोसळली तरी म्हणा, तूच माझा प्रभू, तूच माझा प्रियतम. बघा, अशा प्रकारची आपल्या मनाची अवस्था झाली पाहिजे. जीवनामध्ये कितीही दुःख आले तरी विचलित व्हायचं नाही. गिरीश घोषांच्या जीवनात किती दुःख आले. त्यांची पत्नी वारली, मुलगी वारली, मुलगा वारला, स्वतः अस्थमा आहे, अस्थम्यामुळे त्यांना श्वास घेता येत नाही, एवढे कष्ट आहे. एक दिवस ते म्हणाले, मी जर त्या दक्षिणेश्वरला गेलो, तिथल्या मातीमध्ये मी लोळण घेतली तर माझा अस्थमा ठीक होऊन जाईल याची मला खात्री आहे. पण मी तसं करणार नाही. ही सगळी भगवान श्रीरामकृष्णांची इच्छा आहे. मी त्यांच्या चरणी पूर्णपणे शरणागत झालेलो आहे. त्यांना मी वकालतनामा दिलेला आहे. तेव्हा त्यांची जशी इच्छा तसंच हो. हे सगळे दुःख मला येत आहे त्यांच्या इच्छेमुळे येत आहे, तेव्हा हे मी सगळं सहन करणार. म्हणजे अशा प्रकारे भगवंतावर विश्वास. दुःखामध्ये सुद्धा बिलकुल विचलित झालेच नाही, भगवंताला विसरली नाही आणि भगवंतावरचा विश्वास पण कमी झाला नाही. ह्याला म्हटलं आहे खरी खरी शरणागती. म्हणून म्हणा, तूच माझा प्रभू, तूच माझा प्रियतम. तेव्हा इथे आपल्या साधनेमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे हे स्वामीजी आता आपल्याला इथे सांगत आहे. स्वामीजी काय म्हणतात ते बघूया. स्वामीजी म्हणतात, ईश्वरचिंतनाच्या अभ्यासाला वा सवयीला सर्वात जास्त मदत कदाचित संगीताची होते. भक्तिमार्गाचे श्रेष्ठ आचार्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या नारदांना भगवान म्हणतात, मी स्वर्गात वसत नाही, योगीजनांच्या हृदयातही राहत नाही, तर जेथे माझे भक्त माझी स्तुतीस्तोत्रे गातात तेथेच मी राहतो. संगीताचा एवढा जबरदस्त प्रभाव मानवी मनावर पडतो. संगीत श्रवणाने क्षणार्धात मन एकाग्र होते. आपल्याला असे आढळून येईल, इतर कोणत्याही वेळी एक क्षणभरसुद्धा ज्यांचे मन स्थिर होत नाही, असे निर्बुद्ध, अज्ञानी, हीन व पशुतुल्य लोक जेव्हा सुमधुर व आकर्षक संगीत ऐकतात तेव्हा ताबडतोब त्याने मुग्ध होऊन त्यांचे मन एकाग्र होऊन जाते. इतकेच नव्हे तर कुत्रा, सिंह, मांजर, सर्प इत्यादी प्राणीसुद्धा संगीताने मुग्ध होऊन जातात. तेव्हा बघा, स्वामीजी काय म्हणतात की आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्याला संगीत खूप मदत करू शकते. म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये कितीतरी संत झाले, त्यांना आपण पोएट सेंट म्हणतो. आता त्यांनी कितीतरी रचना केल्या, त्यांनी संगीताचं गायन केलं, अभंगाचं गायन केलं, भजनांचं गायन केलं. बघा, अन्नमयाचार्य, त्यागराज, अन्नमया, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये तुकाराम, मीराबाई असे कितीतरी संत होऊन गेले की नुसते भगवंताचं स्तोत्रगान करून, स्तुतिगान करून, नाम संकीर्तन करून, चैतन्य महाप्रभूने भगवंताचे नाम संकीर्तन करून ईश्वरला प्राप्त करून घेतला. म्हणजे भगवंताचं स्मरण ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचं साधन म्हणजे भगवंताचं नामस्मरण, नामचिंतन, नामसंकीर्तन. असे कितीतरी संत महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये होऊन गेले की ज्यांनी भगवंताचं गुणगान केलं. त्यांचे सगळे जे आपण गीत बघतो, आपण मीराबाईनं कितीतरी भजनं लिहिली, हे काय आहे? भगवंताची स्तुती आहे, भगवंताला प्रार्थना आहे. ह्या माध्यमातून त्यांनी जीवनाचं ध्येय गाठून घेतलं. म्हणून स्वामीजी म्हणतात की संगीतामुळे माणसाचं मन एकदम एकाग्र होतं. कितीही निर्बुद्ध मनुष्य असला, कितीही मूर्ख असला, कितीही चंचल असला, तरी जर त्याने सुमधुर संगीत ऐकलं त्याचं मन एकदम एकाग्र होऊन जातं. एवढंच नव्हे तर पशु, पक्षी, सर्प, गायी, साप हे सुद्धा संगीत ऐकून मुग्ध होऊन जातात. आमच्या बऱ्याच आश्रमामध्ये गायीचं जेव्हा ते दूध काढतात ना, तेव्हा ते संगीत लावून देतात आणि त्या गायी ते संगीत ऐकतात, त्यांचं मन तिकडे रमलेलं असते आणि हे सगळं दूध काढून घेतात. नाहीतर गायी काय करतात, आपलं दूध ठेवून देतात. पण ते संगीत लावल्यामुळे त्यांचं मन त्या संगीतामध्ये मुग्ध होते आणि जास्तीत जास्त दूध याच्यामधून काढता येतं. बघा, म्हणजे संगीताचा मानवी मनावर किती प्रभाव आहे. तेव्हा खरोखर ज्याला संगीत येतं
तो आपल्या संगीताच्या साधनेमुळेच भगवंताचा लाभ करून घेऊ शकतो. कारण संगीत हे एक महान आपल्याकडे साधन आहे. त्याचा उपयोग आपण कसाही करू शकतो, पण ईश्वर लाभासाठी जर आपण त्याचा उपयोग करून घेतला तर लवकरात लवकर आपल्याला आपल्या ध्येय प्राप्त करता येते. कारण मन एकाग्र होतं. संगीत ऐकल्यामुळे लोक भजन ऐकतात. आपण जेव्हा भजन ऐकतो, पण ते भजन भावपूर्ण पाहिजे. त्याच्यामध्ये जर खरोखर भाव असेल, ते शब्द हृदयस्पर्शी असेल, आवाज सुंदर असेल, तर हे भजनं किंवा हे असे संगीत आपल्या मनाला भगवंताकडे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. भगवान श्री रामकृष्ण नेहमी मातेचे गुणगान करायचे. जेव्हा नरेंद्र यायचा तेव्हा भजनं म्हणायचा. ठाकूर ते भजनं ऐकता ऐकता समाधीमध्ये जायचे. नेहमी गुणगान संकीर्तन करायचे. त्यांच्या खोलीमध्ये नेहमी संकीर्तन चालायचं. म्हणजे भगवान श्री रामकृष्ण म्हणा किंवा स्वामी विवेकानंद म्हणा, हे संगीतामध्ये बघा किती आनंद घ्यायचे. स्वामीजींनी संगीतावर तर एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांना सगळं संगीताचं ज्ञान होतं. तेव्हा अशा प्रकारे भगवान श्री रामकृष्ण, नरेंद्रनाथ, स्वामी विवेकानंद यांना पण संगीतामुळे आध्यात्मिक जीवनामध्ये ध्येयापर्यंत पोचता आलं. तेव्हा हा एक अतिशय सुलभ मार्ग आहे की संगीताचा अभ्यास करून, भगवंताची भजनं ऐकून, ती भगवंताची भजनं गाऊन, त्यांचं नामसंकीर्तन करून आपण आपल्या ध्येयापर्यंत पोचू शकतो. तेव्हा बघा मित्रांनो, आपण स्वामीजींचे काही विचार साधनेवरती बघितले आहेत की साधनेचं रहस्य स्वामीजींनी आपल्याला विशद करून सांगितलेलं आहे. तेव्हा आता आपण आजचं जे आपलं दुसरं पुष्प आहे, हे दुसरं चिंतन आहे, हे समाप्त करण्यापूर्वी आपण एक नाम संकीर्तन ऐकूया. कारण स्वामीजींनी सांगितलं की भजन ऐकल्यामुळे मन एकाग्र होतं. तेव्हा आता हे आपण एक भजन ऐकूया. शांत चित्तानं आपलं मन स्थिर होईल, शांत होईल, एकाग्र होईल आणि आपल्याला आध्यात्मिक जीवनामधला भजनानंद इथेच अनुभवायला मिळेल. तेव्हा शेवटी ते आपण एक भजन ऐकू आणि त्यानंतर मग आपण आपल्या चिंतनाला इथे आज विराम देऊया. तेव्हा एकाग्र चित्तानं डोळे बंद करून हे भजन ऐका. पिऊनी नामामृत, पिऊनी नामामृत, आम्ही गाऊ तुझे गीत, आम्ही गाऊ तुझे गीत. पिऊनी नामामृत, आम्ही गाऊ तुझे गीत. करी वाजवून टाळ्या, करी वाजवून टाळ्या, करू सदा नृत्य गीत, करू सदा नृत्य गीत. करी वाजवून टाळ्या, करू सदा नृत्य गीत, करी वाजवून टाळ्या, करू सदा नृत्य गीत, करी वाजवून टाळ्या, करू सदा नृत्य गीत, करी वाजवून टाळ्या, करू सदा नृत्य गीत. पिऊनी नामामृत, आम्ही गाऊ तुझे गीत, आम्ही गाऊ तुझे गीत. गोळा झाले सर्व भक्त, घेऊन टाळ
चिपळ्या हातात मृदंग वाजविती कोणी मुकी नाम घोष उच्चारित वाजवून टाळ्या करू सदा नृत्य गीत घरी वाजवून टाळ्या करू सदा नृत्य गीत घरी वाजवून टाळ्या करू सदा नृत्य गीत घरी वाजवून टाळ्या करू सदा नृत्य गीत पिऊनी नामामृत आम्ही गाऊ तुझे गीत आम्ही गाऊ तुझे गीत राम कृष्ण 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 भरला आनंदाचा मेळा भरला आनंदाचा मेळा तुझी या अंगणात तुझी या अंगणात राम कृष्ण सख्या राम कृष्ण सख्या रे नाचण्या कीर्तनात नाचण्या कीर्तनात घरी वाजवून टाळ्या करू सदा नृत्य गीत 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 पिऊनी नामामृत आम्ही गाऊ तुझे गीत आम्ही गाऊ तुझे गीत देवा तुझे दर्शन करण्या नेत्र झाले रे लोलुप तुझी समाधी बघोनी मन हे होईल तृप्त वाजवून टाळ्या करू सदा नृत्य गीत घरी वाजवून टाळ्या करू सदा नृत्य गीत घरी वाजवून टाळ्या करू सदा नृत्य गीत घरी वाजवून टाळ्या करू सदा नृत्य गीत पिऊनी नामामृत आम्ही गाऊ तुझे गीत आम्ही गाऊ तुझे गीत राम कृष्ण 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 राम तेव्हा आपण बघितलं की सगळे भक्त टाळ्या वाजवून 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 नाम गुणगान कीर्तन करत आहे. पिऊणी नामामृत, पिऊणी नामामृत आम्ही गाऊ तुझे गीत. भगवंताच्या नामाचं अमृत पिऊन आम्ही तुझे गुण गाऊ. मग काय नाचू आणि गाऊ आणि टाळ्या वाजवू.
ठाकूर म्हणायचे की टाळ्या वाजवून जर आपण भगवंताचं नाव घेतलं तर या शरीररूपी वृक्षावरचे सगळे पापरूपी पक्षी उडून जातील. तेव्हा अशा प्रकारे भगवंताचं गुणगान करायचं, टाळ्या वाजवायच्या, संकीर्तन करायचं आणि आपल्या साधनेमध्ये एक महत्त्वाचा एक उपाय म्हणजे संकीर्तन, याचा आपण लाभ घेऊन याचासुद्धा वापर करून आपल्या ध्येयाकडे शीघ्र आपण प्रगती करायची. हे सगळं आपल्याला स्वामीजींनी सांगितलेलं आहे. तेव्हा ह्या सगळ्या साधना आपल्याला जीवनामध्ये आचरण करायचे आहे. तेव्हा कुठे आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोचता येईल. तेव्हा आपण भगवंताला प्रार्थना करूया की आम्हाला साधना करण्यासाठी भगवंतांनी सामर्थ्य द्यावं, आमच्या हातूनही साधना करून घ्यावी आणि शेवटी आमच्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी आम्हाला मदत करावी, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून आजच्या आपल्या या दुसऱ्या चिंतनाला आपण इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.